हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त असाल. तर बघा, मी आज तुम्हाला कोथिंबीरची वडी एकदम कुरकुरीत अशी करून दाखवणार आहेत. आज आहे उद्या ब्लॉग पोस्ट करते मी. तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, कोथिंबीर एकदम बारीक मिनी कापून घेतली. बघा, एकदम स्वच्छ अशी कापून घेतली. तिच्या काड्या एकदम नुसते पाले कापून घेतले. बघा, पातेल्यात मध्ये मी कापून घेतली. ते एकदम स्वच्छ पाण्याने मी धुवून घेते आणि धुतल्यानंतर थोडीशी पुसून घेते, म्हणजे जेणेकरून आपली जी कोथिंबीर वडी आहे ना, ती कुरकुरीत होईल. आता चला मी धुतीही. तर बघा काहीच, आता मी कोथिंबीर चांगली धुवून घेते. कोथिंबीर का बरं धुवायची? कोणी कोथिंबीर धुवत नाही. तुम्हाला माहित नाही, आमचा भाजीपाल्याचा धंदा आहे. कोथिंबीर अतिशय घाण असते, कोणी तिच्यावर पाय वगैरे धुवून जातात. म्हणून कोथिंबीर अवश्य धुवून घ्यावे. कारण की आपण जर का सपोज धुतली नाही, कोथिंबीरची वडी जर केली, ती जर खायला जर गेलो तर ती दाताखाली एकदम कचकच करते. त्यापेक्षा धुवून घेतलेली बरी असते. थोडा वेळ त्रास होतो, पण मग कोणतीही गोष्ट धुवून घ्यायची. बघा, आता मी कोथिंबीर धुवून घेते. बघा, धुतली एकदम आणि एकदम धुतली आहे आणि पुसून पण घेतली आहे टॉवेलने. किचनमध्ये तुमचा एखादा कोणताही कपडा जर असला तर त्याने धुवून घ्यायची. असं पीठ टाकलं याच्यामध्ये, थोडंसं बेसन पीठ टाकते. बघा, थोडंसं बेसन पीठ टाकते. त्याचा हिरवी मिरची आणि लसूण टाकलाय थोडंसं. बघा, पीठ टाकले, थोडंसं हरभऱ्याचं पीठ टाकलं आणि थोडासा ठेचा टाकलाय. वरून थोडेसे ऑप्शनल आहे, तीळ टाकायचं. तीळनी छान दिसतं. बघा, मी तीळ पण टाकते. बघा, आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं. लाल तिखट का बरं? रंग छान यावा म्हणून लाल तिखट टाकते मी, बाकी दुसरं काही नाही. थोडंसं मीठ टाकू आपण. मी काही याच्यामध्ये सामान घेतलं नाही, मी असंच सामान टाकते. चवीनुसार मीठ टाकायचं. बरं, पाणी न घालता अगोदर मिक्स करून घेऊ आपण. हे बघा, असा गोळा करून घ्यायचा. थंड असताना त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि गोळे गोळे करून त्याच्यावर ठेवायचं. दाखवते, थोडंसं तेल लावून घेऊ. चला आता आपण त्याला तेल का बरं लावायचं असतं? चिपकावाला म्हणून त्याला खाली. बघा, गॅसवरती मी ठेवलंय. झालंय का नाही ते बघू. वाफर ठेवलंय, तुम्ही कुकरमध्ये पण ठेवू शकता. बघू आता आपण ट्राय करू, शिजलं का नाही शिजलं. बघा, थोडंसं बाकी आहे. बघा, थोडंसं बाकी आहे. पाणी किती राहिलं? थोड्या वेळाने बंद करून टाकू. आता आपण परत झाकून ठेवून देऊ. बघा, दिलंय चांगल्या प्रकारे आणि थंड पण झालंय. तुम्हाला जर लवकर करायचं असेल तर तुम्ही फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवू शकता. तर बघा, आता मी त्याच्या असे छोटे तर फ्रेंड्स बघा, मी चकल्या केल्या. त्याच्या एकदम छोट्या चकल्या केल्या. बघा, त्याला तीळ पण दिसत असेल. सगळ्या करून घेतल्या मी. आता बघा, ते रिकामं झाले. आता तुम्हाला मी तळून दाखवते. तर थोडंसंच तेल ठेवलं, जास्त काही तेल ठेवलं नाही. आता मी हे जे काही वड्या आहेत त्यामध्ये सोडती. बघा, तेल तापून द्यायचं. बघा, आणि खालवर करायचं. बघा कसं तुड तेल उडतंय. बघा, म्हणजे तळत आलाय ते. आता ब्राऊन झालाय त्याचा कलर. आता आपण ते काढून घेऊ. हे बघा, मी इथं काढून घेतले. आपला साधा पेपर घेतलाय मी. अरे वा, खूप सुंदर दिसतंय. एकदम कुरकुरीत. मी तुम्हाला खाऊ कपाट लावून घेते. पण मी तुम्हाला ही ना बघा, ही पूर्ण मी तुम्हाला खाऊन दाखवते. बघा, ऑफलातून
खूप सुंदर झालं आहे. आता ह्या बाकीच्या ज्या राहिल्या होत्या त्या पण मी तळून घेते बघा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज घरी नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी रेसिपी, जास्त काहीही सामान मी वापरलं नाही. तर आवडल्यास चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल किंवा रेसिपी आवडली असेल, जर तुम्ही तशी घरी करून बघितली तर मला नक्की मेसेज करून सांगा कसं झालं कसं नाही ते कमेंट करून सांगा. तर ओके, बाय बाय.